आज 5:30 वाजता उठलो होतो भाऊ, कारण घरी वापरायला पाणीच नव्हतं. आपण एका विहिरीवर सोलर बसवलेलं आणि एका विहिरीवर लाईट आहे. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सोलरची मोटर काही चालत नाही. त्याच्यामुळे ना मला लाईनवरची मोटर चालू करायची होती. पण लाईन आहे ना सकाळी 6 वाजता जाते. त्याच्यामुळे मी 5:30 वाजता उठलो आणि पाणी वगैरे भरून घेतलं. आणि आज आहे ना खांदमाळणी होती भाऊ, म्हणजे बैलांचा खांदा माज काम. पोळ्याची एक दिवस आधी बैलांचा खांदा माळते. गावरान घी आणि हळद मिक्स करून बैलांच्या खांद्याला चोळले जाते, त्याला म्हणतात खांदामळणी. मग तेवढं करून घेतलं, बैलांची पूजा वगैरे केली, कारण बैलांची त्याच्यानंतर नांगूळ घालायला लागती. म्हणजे पोळ्याच्या दिवशी ना बैल नवरदेव बनतो, त्याच्या आदल्या दिवशी ना त्याला हळद लागते. आणि त्या दिवशी ना बैलाची लय मजा राहते भाऊ, खायला चांगलं चांगलं भेटत, काम काही राहत नाही. किती अर्जंट काम असलं ना भाई त्यांना सुट्टीच राहते. आणि ना शेतकरी या सणाची लय आतुरतेने वाट बघतो. पण आमच्या गावामध्ये ना पोळा दरवर्षीच भरतो, पण यावर्षी ना पाडवा पण भरणार आहे आणि तुम्हाला ते दाखवणार पण आहे मी. आणि ना कारुडीला बैलांना सगळ्याला धुवून काढलं होतं. पण ते सगळं झाल्याच नंतर आपल्याला औषध मारतो होतं, तेवढं औषध पण मारून घेतलं होतं, कारण ना थोडं बाकी होतं पावसामुळे. आणि काही काम करत असलं ना तर गाणी बिन ऐकले भाऊ, कामले फास्ट मध्ये होतं. तर मग मी तसंच गेलं, मस्तपैकी गाणी वगैरे लावून दिले आपल्या हेडफोन मध्ये. आणि ना आज पण तसंच गोळ झालं भाऊ, औषध मारून झालं लगेच पाऊस आला आणि त्याच्यामध्ये ऊन पण पडलेलं आहे, पाऊस येतोय. म्हणलं अरे काय स्कॅम येऊ. आणि ना मला गावामध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे ना 5:30 वाजता दूध काढून घेतलं भाऊ. म्हणलं चला लवकर जाऊ गावात आणि लवकर येऊ. गावात गेलो, म्हणलं मित्राच्या दुकानावर बसू. मित्राच्या दुकानावर लय गर्दी होती. म्हणलं आता आपण कुठून तरी चक्कर मारून येऊ. चक्कर मारून येत नाही आणि तिथं आलो तर काय गर्दी काय. म्हणलं चला आता मत जम बसू. पण मग काय त्याचं कामच चालू होतं. म्हणलं आता आपण मस्त गाणी ऐकून, त्याचं हेडफोन होतं, हेडफोन घेतलं. मित्राचं कामच चालू होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो. मग नंतर घरी चालू. म्हणलं चला आता घरी जाऊन आराम वगैरे करू, कारण दिवसभर लय काम केलं.